Welcome to Mathematics Part 2nd, 7th chapter, Limits of Session 1st. This is very important topic in calculus, paper 2nd. On limit, we find derivative, on derivative, depends integration, on derivative integration, differential equation. 90% 12वीचा पार्ट ज्याच्यावर डिपेंड आहे तो हा लिमिट आहे. 11वीला थोडा आहे पण याचं सगळं इफेक्ट 12वीला होतो. 12वीसाठी खूप महत्त्वाचा चॅप्टर लिमिट. ओके, ह्याच्यात काही बेसिक डेफिनेशन्स आहेत बघा. मीनिंग एक्स टेंड्स टू ए. ॲरो काय करतो? मूव करतो. एक्स टेंड्स टू ए हा तुमचा ए फिक्स पॉईंट आहे, हा व्हेरिएबल आहे. इकडे असेल किंवा व्हेरिएबल जो जागा बदलतो तो व्हेरिएबल. जागा बदलतो म्हणजे आपल्या भाषेत लाईनवरती असेल तर व्हॅल्यू बदलतो. इथं असेल वेगळा, इथं वेगळा, इथं जसजसा एक्स टेंड्स टू ए होईल तसतशी त्याची व्हॅल्यू चेंज होईल. म्हणजेच काय, एक्स मूव्स towards fixed point A. X tends to A म्हणजे X moves towards fixed point A. म्हणजेच काय, that is distance between X and A becomes smaller and smaller as x moves towards A. As moves x towards A, distance between x and A smaller and smaller, and distance can be written as mod of x minus A. Distance less than smaller and smaller. कधी as x tends to A. This is a meaning. But here x tends to A from two sides. If we write this point, suppose this is a point 3, here 2, here 1, value less than, here 4, here 5, here x is आपल्याला हा फिक्स पॉइंट आहे, से A आहे. मग x इकडनं आला तर फ्रॉम लेस दॅन व्हॅल्यू ऑफ 3 towards 3 and from greater than value of 3 towards 3. मग लेस कडून का ग्रेटर कडून. मग त्याच्यासाठी पुन्हा आणखी याचे दोन टेन्स टूचे दोन मिनिंग पडतात. एक्स टेन्स टू ए आणि डोक्यावर लिहायचा मायनस साईन. ऑन द हेड ऑफ ए राईट मायनस साईन, ऑर असं पण लिहिण्याची पद्धत आहे, एक्स टेन्स टू ए मायनस. मीन्स its meaning is x moves towards A from left side. X moves towards A from left side. Means from less than value of A towards A. From less than value of A towards A. A पेक्षा लहान व्हॅल्यूकडून A कडे मूव्ह होणं त्याला म्हणतात एक्स टेंड्स टू A फ्रॉम लेफ्ट साइड. अँड याचा नेक्स्ट कन्सेप्ट आहे एक्स टेंड्स टू A प्लस ऑर एक्स टेंड्स टू A प्लस. मीन्स एक्स मूव्स towards A from right side. Means that is from greater than value of A towards A. ए पेक्षा मोठ्या व्हॅल्यूकडून
एकडे येणं, याला म्हणतात राईट हँड साईड. एक्स मूव्स टुवर्ड्स ए. एक्स टेन्स टू एचा मिनिंग आहे एक्स मूव्स टुवर्ड्स ए ऑर डिस्टन्स बिटवीन एक्स अँड ए बिकम स्मॉलर अँड स्मॉलर. मग मूव्ह होण्याचे दोन प्रकार आहे, लेफ्ट साईड, राईट साईड, ते आपण बघितले. ओके, नाऊ कम टुवर्ड्स डेफिनेशन ऑफ लिमिट. लिमिट नेहमी वापरला जाणारा शब्द लिमिट. सहज आपण मित्राला सुद्धा वी आस्क अवर फ्रेंड दॅट बिलीव्ह इन युअर लिमिट. टीचर ऑल्सो सेज दॅट बिलीव्ह इन युअर लिमिट. पॅरेंट ऑल्सो सेज दॅट लिव्ह इन युअर लिमिट. सो व्हॉट इज लिमिट? प्रत्येकजण लिमिटचा उपयोग करतो, पण लिमिटचं मिनिंग काय नेमकं? एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. आपल्याला एखाद्या ट्रिपला जायचं आहे किंवा एखादी वस्तू लागते आहे, मग आपण आईला सांगतो पहिल्यांदा, मग आई वडिलांना सांगते, पुढे म्हणतात नाही जमणार, जास्त कॉस्टली आहे, नाही जमणार. एकदा म्हणतो, दोनदा म्हणतो, तीनदा म्हणतो, हळूहळू आपण थोडक्यात वशीला लावतो. बरोबर आहे? मग एक वेळ अशी येते की त्यानंतर वडील आता बस याच्या पुढे सांगितलं ना तर दॅट इज द लिमिटिंग पॉईंट. एखादा मित्र आहे, दुसरं एक्झाम्पल देतो आहे, दोन मित्र आहे आणि एक दुसऱ्याला बोट लावतो आहे. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, नंतर तो म्हणतो आता बस माझं लिमिट संपलं. तो जो पॉईंट आहे म्हणजे काय, लिमिट संपलं म्हणजे त्याच्या पुढे त्याची पोझिशन चेंज होणार आहे. लिमिट संपलं, त्याची पोझिशन चेंज होणार आहे. तो पॉईंट म्हणजे लिमिटिंग पॉईंट. तो पॉईंट म्हणजे लिमिटिंग पॉईंट. हे झाले व्यवहारातले एक्झाम्पल. कम टुवर्ड्स आवर एक्झाम्पल. ही तुमची एखादी कर्व आहे जिचं y इक्वल टू काय आहे, एफ ऑफ एक्स हे तिचं इक्वेशन आहे. या कर्वचं हे इक्वेशन आहे. हा तुमचा इथं व्हेरिएबल पॉईंट आहे आणि हा फिक्स पॉईंट आहे आणि या फिक्स पॉईंटला जी येणारी किंमत आहे ती एफ ऑफ ए आहे किंवा त्याला आपण यल म्हटलं. ही फिक्स व्हॅल्यू आहे आणि एक्स हा व्हेरिएबल आहे. हा एक्स सध्या इथं आहे. ॲज एक्स टेन्स टू ए, हा काय आहे, हा तुमचा एफ ऑफ एक्स आहे. जसजसा एक्स हा एकडे येईल ॲज तसतसा एफ ऑफ एक्स आणि यल मधलं डिस्टन्स काय होईल, हा एक्स इथं आला तर करस्पॉन्डिंग फंक्शन इथं येईल. एक्स इथं आला करस्पॉन्डिंग फंक्शन इथं होईल. एक्स इथं आला करस्पॉन्डिंग फंक्शन इथं येईल. म्हणजेच काय, इफ एफ ऑफ एक्स बी गिवन फंक्शन and L equal to f of a b, its value at x equal to a, then distance between f of x and L, distance between f of x and L becomes smaller and smaller whenever, कधी यांच्यातलं डिस्टन्स कधी कमी कमी होईल, whenever distance between x and a becomes smaller. आपल्या भाषेत दॅट इज डिस्टन्स म्हणजेच काय, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स बिकम स्मॉलर अँड स्मॉलर. किती, ॲज फॉर ॲज पॉसिबल ॲप्सिलॉन. कधी, व्हेन एवर डिस्टन्स बिटवीन एक्स अँड ए बिकम स्मॉलर. हे डिस्टन्स जसजसं कमी होईल तसं हे डिस्टन्स जसजसं कमी होईल तसं हे दोन्ही इथे येतील. देन असं असेल तर देन वी से दॅट लिमिट पूर्ण लिहिलं का नाही बघा, पहिले 3 अक्षरं स्मॉल लेटरमध्ये. लिमिट एक्स टेन्स टू ए बघा कुठं लिहिलं आहे, लिमिटच्या खाली. लिमिट एक्स टेन्स टू ए ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू यल.
एक्स मूव्स टुवर्ड्स ए हा जास्तीत जास्त एच्या जवळ येईल, पॉईंट नॉट जेव्हा ए येईल तेव्हा यल होईल, म्हणजे इथपर्यंत येईल तेव्हा राग येईल किंवा तो काहीतरी वेगळी ॲक्शन घेईल त्या पॉईंटपर्यंत. एक्झाम्पल शोधताना हा यल शोधायचा असतो. आता मी दिलेला आहे एक्झाम्पल घेताना यल शोधायचा म्हणून आपण एक्स ऐवजी ए टाकतो. प्रत्यक्ष लिमिटमध्ये काय करतो, एक्स टेंड्स टू ए बट नॉट इक्वल टू ए. तिथपर्यंत न्या, त्याची मर्यादा लिमिटेशन ओलांडायचं नाही, तिथपर्यंत जायचं, पण डू नॉट काय क्रॉस युअर लिमिट. तर तिथपर्यंत न्यायचं आहे. ॲज फॉर ॲज हा किती जवळ जाईल, ॲज फॉर ॲज पॉसिबल. मी तुमच्या किती जवळ मला तुमच्याकडे यायचं असेल तर काय करावं लागेल, चालत यावं लागेल. म्हणजे माझ्या पायातलं आणि तुमच्यातलं डिस्टन्स हे कमी होईल. किती जवळ, जास्तीत जास्त तुम्ही जिथपर्यंत आहात तिथपर्यंत. ॲज फॉर ॲज पॉसिबल हे डिस्टन्स कमी होतं. हे ॲप्सिलॉन आणि डेल्टा आर व्हेरी स्मॉल पॉझिटिव्ह नंबर्स. आणि हा डेफिनेशन नाही, हे मिनिंग आहे. दिस इज द मिनिंग ऑफ लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स. हा मिनिंग आहे, याचा मिनिंग म्हणजे हा पार्ट आहे. ओके, नाऊ कम टुवर्ड्स नेक्स्ट कन्सेप्ट. हा आपला प्रॉब्लेम आहे. लिमिट बघा कसं रीड करायचं. लिमिट एक्स टेंड्स टू -3 कुणाचं, हे तुमचं एफ ऑफ एक्स आहे, रूट ऑफ एक्स प्लस 6 अपॉन एक्स. आता यल दिलेली नाही. डेफिनेशनमध्ये यल म्हणजे व्हॅल्यू तुम्हाला दिलेली होती, आता दिलेली आहे का नाही, ती शोधायची आहे. मग कसं शोधायचं, तर विच इज इक्वल टू, मग प्रत्येकाचं लिमिट सेपरेट घ्यायचं. एक्स टेंड्स टू -3 ऑफ न्युमरेटर अपॉन लिमिट एक्स टेंड्स टू -3 ऑफ डिनॉमिनेटर. दोघांचंही लिमिट सेपरेट घ्या किंवा डायरेक्ट किंमत टाकली तरी पण चालते. बघा मग टाकली किंमत, जिथं एक्स आहे तिथं 6, आपल्याला ही व्हॅल्यू शोधायची असते, इक्वल टू इथं टाकली -3 विच इज इक्वल टू -3 प्लस 6 मीन्स √3 अपॉन -3. हा मायनस मध्यभागी घेतला, √3 अपॉन 3 1 अपॉन √3 आणि ही तुमची व्हॅल्यू आहे, लिमिटची व्हॅल्यू यल ही व्हॅल्यू आहे. जर एक्सची किंमत -3 याच्यात टाकली तर ती व्हॅल्यू काय येईल, -1 अपॉन √3 ही येईल लिमिटिंग व्हॅल्यू, ही येईल लिमिटिंग व्हॅल्यू. ओके, वन मोर प्रॉब्लेम ऑफ सेम काइंड. सेकंड प्रॉब्लेम, लिमिट झेड टेंड्स टू -5. इथं व्हेरिएबल झेड आहे, 1 अपॉन झेड प्लस 1 अपॉन 5 अपॉन झेड प्लस 5. ओके, तुम्हाला काय वाटतं, ॲज युजल लिमिट झेड टेंड्स टू -5. हे असं ठेवण्यापेक्षा आपण सिम्प्लिफिकेशन करू. 5 × 1 5 प्लस झेड अपॉन दोघांचा प्रॉडक्ट झेड × 5 मीन्स 5z हा झाला न्युमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. तो या लँग्वेज लिहायचं ठरलं तर असा लिहितो. ओके, डिनॉमिनेटर हा वरती राहील, म्हणजे हा कुठं जाईल, डिनॉमिनेटर्स डिनॉमिनेटर इज डिनॉमिनेटर, म्हणजेच काय, हा खाली येईल. म्हणजे हाच मला कसा लिहिता येईल, 5 प्लस झेड अपॉन 5z इंटू झेड प्लस 5. एम आय करेक्ट, हे बरोबर आहे का. बघा पुन्हा सांगतो, ए अपॉन बी सी अपॉन डी, ए अपॉन बी गुणिले डी अपॉन सी. एम आय करेक्ट. हा कुठं आला, डिनॉमिनेटरला आला. हा 1 कुठं गेला, वरती गेला. 5 प्लस झेड सेम आहे, कॅन्सल झाला. उरलेल्यामध्ये उत्तर टाकून द्या. काय राहिलं पहिल्यांदा, लिमिट झेड टेंड्स टू -5 1 अपॉन 5z द्या टाकून किंमत 1 अपॉन 5 आणि झेड -5, म्हणजेच तुमचं ॲन्सर आलं -1 अपॉन 25 अँड हेन्स युअर प्रॉब्लेम. संपलं तुमचं, ही झाली लिमिटिंग व्हॅल्यू. ओके, मग याचं पहिला थेरम बघतो आहे, कारण प्रत्येक वेळेला सिंपल प्रॉब्लेमवर देतील असं काही नाही.
मग अशा वेळेला काय करायचं, त्यासाठी पहिला लिमिट x टेन्स टू a x रेज टू n मायनस a रेज टू n अपॉन x मायनस a असा जर प्रॉब्लेम आला तर याचं लिमिट काय कसं घ्यायचं. जी एक्सची पॉवर आहे तीच एची पॉवर आहे, अपॉन दोघांची सबट्रॅक्शन आहे. अशा वेळेला याचं ॲन्सर काय घ्यायचं, तर याचं ॲन्सर येतं n इंटू ए रेज टू n मायनस वन. n पॉवर पुढे एकने कमी, पॉवर पुढे एकने कमी, पण कुणाची, एची. कसं काय आलं ॲन्सर, लेटेस्ट चेक. हा दोन प्रकारे सोडवता येतो. पहिला कन्सेप्ट लिमिट एल इक्वल टू, आपल्याला लिमिट शोधायचं आहे, मग लिमिट एक्स टेन्स टू ए कुणाचं, याचं शोधायचं आहे. परंतु टाकल्यावर काय होईल बघा, जर मी डायरेक्ट किंमत टाकली तर मला काय मिळते, इफ वी पुट एक्स टेन्स टू ए वी गेट a raised to n minus a raised to n upon a minus a 0 upon 0. मिनिंग नाही, मिनिंगलेस. 0 upon 0 उत्तर अलाउड नाही. मग आता काय करायचं, तर दोन ऑप्शन आहे, याचे फॅक्टर्स पाडायचे. कसे फॅक्टर्स पाडता येतील, येतात तुम्हाला बघा. काही एक्झाम्पल्स दाखवतो तुम्हाला. बघा, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचे फॅक्टर काय येईल, एम आय करेक्ट, एक्स मायनस ए एक्स प्लस ए, बरोबर आहे. असंच जर मी एक्स क्यूब मायनस ए क्यूब घेतला तर याचे फॅक्टर काय येतात, एक्स मायनस ए एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस ए स्क्वेअर. काय केला, एक फॅक्टर कॉमन घेतला, नंतर इथं क्यूबमधला एक गेला, एक्स स्क्वेअर, दोघांचा प्रॉडक्ट प्लस एक्स. असेच एक्स रेज टू 4 मायनस ए रेज टू 4चे फॅक्टर काय येईल, एक्स मायनस ए एक्स क्यूब प्लस ए एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक्स प्लस ए क्यूब. जर हे मिळतात तर मग याचे सुद्धा काय येतील, एक्स मायनस ए पॉवर एकने कमी करायची प्लस जेवढ्याने कमी केली तेवढी दुसऱ्याची घ्यायची, एक्स रेज टू एन मायनस टू प्लस ए स्क्वेअर एक्स रेज टू एन मायनस 3, एची पॉवर वाढवत जाईल, शेवटी ए रेज टू काय येईल, एन मायनस 1 अपॉन एक्स मायनस ए. समजायला थोडासा टिपिकल आहे पण खूप छान पार्ट आहे, डायरेक्ट उत्तर मिळतं. आणि हा तुमचा कॉमन पार्ट आहे, ज्याच्यामुळे 0 अपॉन 0 यायचं, तो कॉमन होता, कॅन्सल केला. उरलेल्या पार्टमध्ये लिमिट टाक. अगोदर काय उरलं ते बघा, लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स रेज टू एन मायनस 1 प्लस ए इंटू एक्स रेज टू एन मायनस 2 प्लस ए स्क्वेअर इंटू एक्स रेज टू एन मायनस 3 प्लस प्लस ए रेज टू एन मायनस 1. हा पार्ट राहिला. कशाचा उपयोग केला, याचा एक्स क्यूब मायनस ए क्यूब, एक्स मायनस ए पॉवर क्यूबमधला एक गेला, स्क्वेअर मधलं साईन प्लस, बघा स्क्वेअर होता तर इथं पॉवर 1 झाली, एची 1 घेतली, दोघांची बेरीज 2, दोघांची बेरीज 2. इथं पण बघा पॉवर पुढे घेतली, एकने कमी केल्यावर एन मायनस 1 राहिली, मग एची 1, दोघांची पुन्हा बेरीज करा, पॉवरची एन मायनस 1च येईल, यांची बेरीज करा एन मायनस 1 एन मायनस 1, एक कमी. आणि जर याच्यात किंमत टाकून दिली तर तुम्हाला ॲन्सर काय मिळेल बघा, एक्स ऐवजी ए टाका, ए रेज टू एन मायनस 1 प्लस ए इंटू ए रेज टू एन मायनस 1 प्लस ए स्क्वेअर इंटू ए रेज टू एन मायनस 2 प्लस प्लस लास्ट टर्म ए रेज टू एन मायनस 1. ओके, लॉ ऑफ इंडायसेस वापरा, बेस सेम असेल तर ॲडिंग देअर इंडायसेस, ए रेज टू एन मायनस 1 इंटू ए रेज टू एन मायनस 2 इंटू ए स्क्वेअर इंटू ए रेज टू एन मायनस 3. पॉवर 1 आहे, 1 प्लस एन मायनस 2 म्हणजेच पुन्हा काय राहिलं, एन मायनस 2 प्लस 1 म्हणजेच एन मायनस 1, एन मायनस 3 प्लस 2 म्हणजेच एन मायनस 1 प्लस प्लस ए रेज टू एन मायनस 1. किती वेळा आली ही टर्म,
किती वेळा आली, ही टर्म किती वेळा आली, 1 2 3 वेळा, ही टर्म 1 2 3 4, ही किती वेळा 1 2, पॉवर किती होता 2 वेळा आली, पॉवर 3 असेल 3दा येईल, पॉवर 4 असेल 4दा येईल, पॉवर n आहे म्हणून n वेळा ही टर्म येईल, n टाइम्स सेम टर्म रिपीट्स, आणि हेच तुमचं ॲन्सर आहे. सिम्पल प्रॉब्लेम. ओके, असा हा थेरमचा प्रूफ आहे. याला थेरम नाव दिलं आहे ना, हा प्रूफ आहे. आपल्याकडे हा रिझल्ट्स म्हणून आपल्याला वापरायचा आहे. ओके, तर असा हा पहिला रिझल्ट्स. ज्यांना नाही समजला त्यांच्यासाठी दुसरी मेथड बघा. ज्यांना हे फॅक्टरायझेशन नाही कळालं त्यांच्यासाठी दुसरा मार्ग आपल्याकडे आहे. आपला बायनॉमियल थेरम झाला आहे ना, त्याचा उपयोग याला करायचा बघा. टाकली किंमत 0/0 उत्तर येतं. 0/0 ॲन्सर आपल्याला लिमिटमध्ये नको. 0/0 नको, आपल्याला हे ॲन्सर नको आहे. 0/0, इन्फिनिटी, इन्फिनिटी प्लस मायनस इन्फिनिटी, एवढे ॲन्सर आपल्याला ॲलर्जी आहे लिमिटला. प्रत्येकाला काहीतरी लिमिट असतंच. लिमिट नाही असा माणूस नाही. जेवायला सुद्धा लिमिट आहे. आपण तर बस ना, आता किती खाशील, तुझं लिमिट संपलं. जेवायला सुद्धा लिमिट आहे. एव्हरीथिंग हॅज अ लिमिट. प्रत्येकाला लिमिट आहे. प्रत्येकाला आयुष्य फिक्स आहे. लिमिटिंग लाईफ पिरियड आहे. ओके, मग टाकलं तर 0/0, तर 0 चालत नाही, मला फॅक्टर येत नाही. मग मी काय करणार अशा वेळेला, मग फॅक्टर येत नाही ना, पुट x = a + h. म्हणजे काय, मी बाईकवर चाललो आहे, समोर खड्डा आहे, मग समोर गेला तर खड्ड्यात पडणार आहे. म्हणून मी काय करणार, थोडासा माझा रस्ता चेंज करणार आहे आणि मग कडेने निघून जाणार आहे. तसाच प्रकार ए टाकल्यावर 0 येतो ना, मग ए मध्ये थोडासा स्मॉल h टाका. आता 0 येईल का, नाही. x टेन्स टू a. देन आता x हाला a कडे मूव्ह व्हायचं आहे. मग ॲज x टेन्स टू a, जर x ऐवजी a घेतला तर h काय होईल, कमी होईल. पण x डायरेक्ट a कडे जातोय का, मूव्ह होतो आहे स्लोली. जसा x हा मूव्हकडे जाईल तसा h काय होईल, आपोआपच x = a घेतल्यावर h = काय होईल, 0. पण स्लोली डिस्टन्स कमी कमी होत जाईल. ओके, h इज व्हेरी स्मॉल. मग आता ह्या प्रॉब्लेमचं रूपांतर बघा. l = लिमिट x टेन्स टू a ऐवजी वापरायचं h टेन्स टू 0. का, x जर a कडे नेला तर हा x ऐवजी a टाकला तर h ची किंमत 0 होईल. टेन्स टू आहे म्हणून टेन्स टू, बट नॉट इक्वल टू. ओके, x ऐवजी काय टाकायचं, a + h⁻n - a⁻n अपॉन x, a + h - a. अप टिल एनी प्रॉब्लेम. ओके, दॅट इज इक्वल टू. बघा पुढे आता, इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0. आठवतो बायनॉमियल थेरम. बायनॉमियल थेरम a + h⁻n, पहिल्याचा पूर्ण पॉवर घ्यायचा प्लस पॉवर फर्स्ट, 1ने कमी, जेवढा कमी तेवढाच दुसऱ्याचा घ्यायचा, अपॉन तेवढेच फॅक्टोरियल प्लस n -1 a⁻n - 2 h² अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस 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 h⁻n. हा बायनॉमियल थेरम झाला. याचा मायनस a⁻n आहे तसाच, अपॉन फक्त काय राहिला, h राहिला. एम आय करेक्ट, बघा बरं, बरोबर आहे का. विच इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 प्लस a⁻n मायनस a⁻n, कॅन्सल. काय शिल्लक राहिलं, n × a⁻n - 1 h अपॉन 1 फॅक्टोरियल 1. n पॉवर प्रत्येक वेळेला पुढे घेतो, 1ने कमी करतो, जेवढा कमी केला तेवढा दुसऱ्याचा, अपॉन 2 फॅक्टोरियल. असं करत करत h⁻n फॅक्टोरियल h⁻n अपॉन h. बायनॉमियल थेरम वापरला. नंतर सारखी पहिली टर्म कट झाली. उरलेल्यामध्ये काय कॉमन आहे बघा, सगळ्या ठिकाणी h आहे, मग h कॉमन घ्या.
एक एच जर कॉमन घेतला तर काय होईल बघा, एन इंटू ए रेस टू एन मायनस वन. इथनंही एक एच कॉमन घेतलं तर काय राहिलं, एन मायनस टू एच अपॉन टू फॅक्टोरियल. एक एच शिल्लक राहिला प्लस प्लस इथंही एक एच जरी कॉमन घेतला तरी एक शिल्लक राहिला अपॉन एच. कॉमन पार्ट आहे, कट करा आणि उरलेल्यामध्ये टाका लिमिट. जिथं जिथं एच आहे तिथं 0 टाका. मग एच इथून पुढे सगळ्या टर्ममध्ये एच आहे, सगळ्या टर्म 0 होतील. म्हणजेच हा तुमचा ॲन्सर येईल आणि असा हा तुमचा प्रूफ. कसंही करा, सेम प्रूफ तुम्हाला मिळणार. ओके. इन नेक्स्ट टाईप we come towards examples on this theorem.